नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपौर्णिमा कधी आहे आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची किंवा का साजरी करतात आणि कुठला असा विशेष मंत्र आहे जो की या दिवशी म्हटला तर आपल्याला त्याचं फळ अधिक मिळतं. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पाहूया गुरुपौर्णिमा कधी आहे. या वर्षीची गुरुपौर्णिमा ही बुधवार दिनांक 29 जुलै रोजी आहे. हा पवित्र सण आषाढ शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तसे तर 28 जुलै रोजीच पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे, परंतु आपल्या उदय स्थितीनुसार आपण 29 जुलै रोजी दिवसभर पौर्णिमा असल्याकारणाने आपण या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. या दिवशी महान ऋषी म्हणजे जे काही ऋषी आहेत महान वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते. तसेच विष्णू आणि लक्ष्मी मातेचीही उपासना केली जाते. हा दिवस आपल्याला आध्यात्मिक गुरु, शिक्षक, आई वडील आणि जीवनात आपल्या जेवढे काही मार्गदर्शक आलेत, ज्यांनी की आपल्याला चांगला मार्ग दाखवला आहे, अशा सर्व व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे असे मानले जाते. या दिवशी लवकर उठायचं आहे आपल्याला, पहाटे किंवा जमेल तसं लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्यतो पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करून आपले जे की गुरु आहेत, तुम्ही जर गुरु केले असतील तर ते गुरु किंवा मग दत्तात्रय महाराज किंवा श्री स्वामी समर्थ यांची पूजा करायची आहे आणि त्यांच्या प्रतिमेला फोटोला हार वगैरे नैवेद्य अर्पण करायचं आहे. जमलं तर आपल्याला या दिवशी गुरुचरित्र किंवा श्री स्वामी सारामृत चरित्र अशा पवित्र ग्रंथांचं पारायणही करायचं आहे. कारण या दिवशी गुरूंचा दिवस आहे, त्यामुळं या ग्रंथाचं वाचन खूप शुभ मानलं जातं. गुरुमंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ, ओम गुरुवे नमः यांसारख्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि गुरूंचे आशीर्वाद घेतात. शक्य असल्यास आपल्याला गुरुदक्षिणाही अर्पण करायची आहे गुरूंचे आशीर्वाद घेतल्यानंतर. कारण गुरूंनी आपल्याला एवढं काही दिलेलं असतं आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी. जो काही गुरुमंत्र दिलेला असतो त्यासाठी आपल्याला त्यांना गुरुदक्षिणाही द्यावीच लागते. तसेच या दिवशी आपण अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना जी काही आपल्याकडून मदत होईल तेवढी मदत करावी. अनेक जण या दिवशी उपवास करतात किंवा मग उपवास जर शक्य नसेल तर सात्विक आहार घ्यावा. या दिवशी सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजेच गुरु मंत्र आणि तो पुढील प्रमाणे आहे. त्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, आवर्जून जप करायचा आहे. तो म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे आणि तो नक्की करायचा आहे, कारण खूप प्रभावी मंत्र आहे हा. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात म्हणजेच की आपल्याला जर कुठलं काम करायचं असेल, नवीन सुरुवात करायची असेल तर या दिवशी सुरू करणं खूप शुभ मानलं जातं. गुरुपौर्णिमा हा केवळ आपल्या धार्मिक सण नाही आहे, तो आपल्या जीवनातील ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस खूप पवित्र मानला जातो आणि या दिवशी जेवढं काही गुरूंची सेवा केली तेवढी कमीच आहे. तर नक्की तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. सगळ्यांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हॅपी गुरुपौर्णिमा.